मित्रांनो नमस्कार. आज तारीख आहे 9 जानेवारी 2026. तर आता सध्या बऱ्यापैकी सगळ्या बागेत मोहर आला आहे आणि बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे किंवा काय मागच्या 4-5 दिवसात पण बरेच फळ आले की तुमच्याकडे मधमाशी आहेत का किंवा मधमाशी फिरे नाही, हा प्रॉब्लेम आहे. तर आता आपण नेहमी सांगतो की जिथं तुमची आंब्याची बाग आहे तर तुमच्या बांधाला आधीमध्ये एका दुसरं तुम्ही शेवग्याचं झाड लावा. कारण आता तुम्ही जर बघितलं सध्या तर चालू कंडिशनला सगळीकडे शेवग्या झाडाला फ्लॉवरिंग आली आहे आणि शेवग्या झाडाला मधमाशी पण भरपूर येते. मग असं जर तुमची समजा बांधाला किंवा मध्ये आधी एखादं दुसरे कुठे जर शेवगे झाडं असतील तर मधमाशी तुमची भरपूर येणार आहे. त्यासाठी तुम्हाला मधमाशाच्या पेट्या वगैरे ठेवण्याची अजिबात गरज पडत नाही. कारण की मधमाशाची पेटी ठेवली म्हणजे आपल्या बागेत सेटिंग होईलच असं काही नाही. कारण की माशाला माहीत नाही की बाबा ह्या शेतकऱ्यानं आपल्याला इथं आणलं आहे आणि त्याचा हा गट नंबर आहे किंवा त्याची ही बाग आहे आणि आपल्याला इथंच बसायचं आहे. त्यासाठी मधमाशी येण्यासाठी ह्या ज्या नॅचरल गोष्टी आहेत, तुम्ही बांधाला कुठं तर शेवग्याच्या आधी आपले बिया लावा. आता तुम्हाला इथं बघायला मिळेल किंवा खाली पण तुम्हाला तिथं 2-3 झाडं बघायला मिळतील. तिथं सध्या फ्लॉवरिंग पण भरपूर आहे शेवग्याला आणि याच्यावर मधमाशी पण भरपूर येते आणि आपल्या सेटिंगला खूप चांगली मदत होते. त्यासाठी उगाच नको ते करण्यापेक्षा तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या तुम्हाला ते खायला पण शेवगा घरी होईल आणि नॅचरली तुमच्या बागेत मधमाशी पण येईल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही फुलाची झाडं जर लावली, झेंडू असेल किंवा मग कामिनीची झाडं पण मिळतात. जसं कंपाऊंडला तुम्ही कामिनी झाडं जर वापरली, ज्या ह्याला थोडा सुगंध असतो, कामिनीच्या झाडाला पण मधमाशी चांगली येते. ते तुम्ही कंपाऊंड म्हणून पण वापरू शकता किंवा त्याच्या काड्या तुम्ही जे ह्याला बुकेला वापरलं जातं, डेकोरेशनला वापरलं जातं, त्याला पण त्याचा वापर होऊ शकतो. तर असे जर नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ बघायचे असतील तर शेतकरी मित्र सूरज अवताडे हा आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.